मंगळवार दिनांक 2 जून 2026। ठिकाण राहुरी कृषी विद्यापीठ, कापूस सुधार प्रकल्प। श्रीकांत पोपट दोंदे वय 27 या तरुणाची निर्घृण हत्या। हत्येचं कारण मात्र अस्पष्ट। तरुणाच्या हत्येने राहुरी तालुक्यात खळबळ। अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट धोंदे वय 27 राहणार गोटुंबे आखाडा तालुका राहुरी या तरुणावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने 10 ते 15 वार करून त्याचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास गोटुंबे आखाडा परिसरात ही घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण राहुरी तालुका आणि विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मयत श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात एका ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर म्हणून काम करत होता। त्याची कामाची वेळ सायंकाळी 5 ते रात्री 1 अशी होती। नेहमीप्रमाणे 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास श्रीकांत घरातून कामावर जाण्यासाठी निघाला होता। दरम्यान रात्री 9:30 वाजेच्या सुमारास त्याच ठिकाणी ड्युटीवर असलेले दुसरे कंत्राटी मजूर बंडू बर्डे हे कार्यालयात पोहोचले। मात्र श्रीकांत त्याच्या नेहमीच्या जागी अंथरुणावर दिसून आला नाही। संशय आल्याने बर्डे यांनी बॅटरीच्या प्रकाशात परिसरात शोध घेतला असता कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला। या घटनेची माहिती तातडीने विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली। त्यांनी तातडीने राहुरी पोलिसांशी संपर्क साधला। घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक लवांडे, सहाय्यक फौजदार तुलसीदास गीते आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तसेच गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी श्वान पथक आणि फोरेन्सिक न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले होते। प्राथमिक तपासानुसार अज्ञात व्यक्तीने पूर्व वैमनस्यातून किंवा अज्ञात कारणातून श्रीकांतवर तीक्ष्ण शस्त्राने 10 ते 15 वार करून त्याचा गेम केला। या प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे। या क्रूर हत्याकांडानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। बुधवार 3 जून रोजी सकाळी मयत श्रीकांतच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। या हत्याकांडात 2 ते 3 आरोपींचा समावेश असून सर्व मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी केली आहे। हत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले तरी सदर घटना ही अनैतिक संबंधाच्या वादातून घडली असल्याची जोरदार चर्चा गोटुंबे आखाडा आणि विद्यापीठ परिसरात सुरू आहे। पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत। अवघ्या 27 वर्षांच्या तरुण मुलाचा असा निर्घृण अंत झाल्याने दोंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मयत श्रीकांतच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। कुटुंबातील कमावत्या तरुणाची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जिल्ह्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात असून राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहेत। साहेब, माझी हात जोडून विनंती आहे का मला न्याय पाहिजे। माझा काळजाचा तुकडा गेला। माझा जसा मुलगा मारला तसा मी त्याला मारणारे, घर चौकामध्ये मारणारे साहेब। आम्हाला न्याय पाहिजे। शासनाला विनंती आहे का मला न्याय पाहिजे। थोडा साळा होता तो, त्याला फसवलेलं आहे, त्याला फसून त्याचा घात केलेला आहे, त्याला न्याय द्या।